प्रतापसिंह उद्यान, ज्यामध्ये पूर्वी अनेक प्रकारचे प्राणी होते, पण मध्यंतरीच्या काळामध्ये प्राणी संग्रहालय सोडून पक्षी संग्रहालय करण्याचे ठरवण्यात आले. हे घोंगडे गेली 5 वर्ष भिजत पडलेले आहे. आतापर्यंत यावरती सर्वसाधारणपणे 2 कोटीच्या वर खर्च झालेला असूनसुद्धा तेथील काम हे अपूर्णच आहे. भाड्याचे पक्षी आणून उद्घाटनाचा दिखाव करण्यात आला. आता जेव्हा केव्हा हे संग्रहालय पूर्ण होईल तेव्हा त्याचा मासिक देखभाल हा खर्च 3.5 ते 4 लाख असेल. प्रशासनाकडून पक्षी खरेदी आणि देखभाल खर्चावर निविदा प्रक्रिया काढण्यात आली, मात्र ही अद्यापही पूर्ण झालेली नसल्याचे दिसून येत आहे. सत्यम गांधी यांना निरोप देतेवेळी काहीतरी ठोस काम दाखवावे या हेतूने प्रतापसिंह उद्यानात भाड्याचे पक्षी आणले आणि तेथे उद्घाटन सोहळा साजरा करण्यात आला. त्याच दिवशी सायंकाळी भाडेपट्टा देऊन या पक्षींना पुन्हा त्यांच्याच घरी परत पाठवण्यात आले. त्यानंतर आजपर्यंत पक्षी कधी येणार हे कोणालाही कळलेले नाही. पण आता या सर्व प्रकाराचे बिंग फुटलेले आहे. याबाबतची मिळालेली माहिती अशी की अद्यापही प्रतापसिंह उद्यानाचे काम अपूर्णच आहे. महाविकास आघाडीच्या काळात पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते या संग्रहालयाच्या कामाचा प्रारंभ झाला. 1 कोटी साधारण तेव्हा खर्च होता. त्यानंतर पुन्हा 1,07 लाखाची निविदा मंजूर करण्यात आली. आत्तापर्यंत 2 कोटी खर्च झाला. 40 लाखाचे पक्षी खरेदी केले जाणार आहेत. त्याआधी त्याची देखभाल करण्यासाठी एजन्सी नियुक्त करण्यात येणार आहे. तर त्यासाठी 3.5 ते लाखाचा खर्च केला जाणार आहे. हा इतका मोठा खर्च नेमका कशाचा याचा उलगडाही झालेला नाही. असे दबक्या आवाजात बोलण्यात येत आहे की संग्रहालयाच्या माध्यमातून कायमचे रतीब पकडण्याचा काही पदाधिकाऱ्यांचा विचार आहे. यासाठी त्यांच्या हालचाली देखील सुरू आहेत. पक्षी नाहीत, एजन्सी नाही, तरीही या संग्रहालयाचे उद्घाटन करण्यात आले. ते कसे याचा खुलासा मात्र आजपर्यंत झालेला नाही.